जय हिंद. नमस्कार मित्रांनो, मी राऊत देशमुख आपला मित्र. आज आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत असं वाईट दिवस निघाला, म्हणजे काळा दिवस. आज महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने दादा असलेले अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाला. राजकारणात त्यांना अजातशत्रू, दिलदार, राजकारणातला बेताज बादशाह म्हणून त्यांना ओळखले जात होते. महाराष्ट्राने यापूर्वी राजकारणात स्वर्गीय प्रमोदजी महाजन, विलासरावजी देशमुख, गोपीनाथजी मुंडे आणि आर आर आबा पाटील, त्यानंतर आज अजितदादा पवार हे असे एकापेक्षा एक मोठे रत्न गमावले आहेत. अजितदादांच्या बाबतीत बोललो तर पक्षातले असो किंवा विरोधी असो, दादा जेव्हा विधिमंडळात अधिवेशनात भाषण करण्यासाठी उभे राहिले की सर्व लोक दादांकडे बघायचे आणि दादांनी बोलताना जर कोणाला राग आला भाषणात, तर ते मध्येच एक छोटासा चुटकुला सोडून सर्व विधिमंडळाला हसवून द्यायचे. असे आपले मोठे दादा अजितदादा होते. दादांबद्दल बोलायचं तर दादा तो होणारा काम हे तोंडावर समोरच्या व्यक्तीला बोलायचे, हे काम होईल, किंवा त्याला राग आला तरी चालेल, नाहीतर नाही बोलायचे. दादा दादांकडे दादा सकाळी 6 तर रात्री उशिरापर्यंत काम करायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात असा पहिलाच नेता होता जो सकाळी 6 तर रात्री कधी झोपायचे, हे रात्री कधीपर्यंत काम करायचे हे बोलू शकत नाही. दादांनी कधी जातीपाती धर्माचं राजकारण केलं नाही. दादांचे विरोधकही बोलतात का दादांनी कोणत्याही धर्माशी कोणत्याही जातीवाद केला नाही, धर्मवाद